घरी तिकडे बसायचं. पेन घेऊन सगळं लिहून जा तिकडे वही घेऊन बघा. लॅपटॉप आणायला व्हायचं तिला चार्जिंग मध्ये जा. चार्जिंग नंबर चालू तिकडे. लावून कनेक्ट करावं लागतं. करा की मग इंटरनेट कुठं आहे त्याला? जोडवा की मग तुमचं आहे की वही घे तिकडे जाऊन. माझं इंटरनेट आज दुपारपासून कसं काय तुझा मोबाईल जातेच. मी तर बसलेलो मी सगळी इथं आदर्श इकडे इकडे रुमाल स्टॉल दे स्टॉल करण तिडके खाणारे बाहेर खाणारे बोललेला नव्हता तर नाही. काय बघा ऑप्शन कुठं आहे? पंचाळ सर हा हॅलो सर. हा जॉईन होता येत नाही म्हणते मीटिंग इनव्हॅलिड मीटिंग आयडी म्हणते. झालं की सर आता नवीन लिंक पाठवते बघा. विपुल झालंय का जॉईन? हो झालंय झालंय. झालं बरं ठीक आहे. ओके. हो सर आज मीटिंगचा थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे थोडा वेळ झाला आपल्याला. काय हरकत नाही, परत फास्ट चालू करू. यस ऍडमिट पुढे आला का? सगळेजण जमतात? चलो काल आपण शिकलो होतो ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ
like fractions. Addition and subtraction of like fractions. माझा आवाज येते सगळ्यांना क्लिअर? येस सर. येस सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे. सर हो, सर मला डबल एकदा सांगतास का? मी 2-4 दिवस नव्हतो. बर, तुला झालेलंच आहे बेटा हे सगळं. काय सर? हो, सांग. बोल. काय ग मम्मा? चला, माझा आवाज सगळ्यांना ऐकू येते की लास्ट एक वेळेस मला कन्फर्म करा. मी लगेच चालू करतो आपला क्लास आजचा. हो सर. ठीक आहे. मी काल जे आपण शिकले त्याच्यावरती काही क्वेश्चन्स विचारतो, त्या क्वेश्चन्सचे मला आन्सर्स द्या. ठीक आहे. माझा पहिला क्वेश्चन आहे हा, तर लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन कसं करायचं कोण सांगेल सांगा बरं. हा, मयंक सांग बेटा. सर मी करण सांगू. हा, सांग करण. तर लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन त्याच्या डिनॉमिनेटर सेम असले तर न्यूमरेटरचं प्लस करायचं आणि खाली डिनॉमिनेटर लिहायचं सेम असलेला सम करून. करेक्ट. छान व्यवस्थित सांगितलं बेटा, छान. चला, आपण काल शिकलोय लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. कोणत्या फ्रॅक्शनचं? लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आज आपल्याला शिकायचंय अनलाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आणि सगळ्यात महत्वाचं एवढ्या फ्रॅक्शन मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते आजचा टॉपिक, ते म्हणजे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. ठीक आहे, चलो. आज थोडं मीटिंगचा सेटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे थोडस आपल्याला टाइम झाला. ठीक आहे, हो. चला सुरू करू आपण. काय आहे अनलाईक फ्रॅक्शन, कशाला म्हणायचं कोणी सांगू शकते का? अनलाईक फ्रॅक्शन सांग विश्वास. हा, त्याला काय म्हणायचं? अनलाईक फ्रॅक्शन. आणि लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? when denominators are same, then that fractions are like fractions. If denominators are different, then that fractions are unlike fractions. तर आपण काल बघितलं लाईक फ्रॅक्शन्सचं ऍडिशन कसं करायचं. लाईक फ्रॅक्शन्सचं ऍडिशन कसं करायचं आता करणं पण आपल्याला सांगितलं. समजा 3/7 प्लस 2/7 असेल तर हे ऑफकोर्स काय आहेत? लाईक फ्रॅक्शन्स. आणि लाईक फ्रॅक्शन्सचं ऍडिशन करण्यासाठी आपण काय करतो? डिनॉमिनेटर ऍज इट इज. न्यू हा, मी सगळ्यांनाच म्यूट करून टाकतो. हा, डिनॉमिनेटर ऍज इट इज. न्यूमरेटरचं काय करायचं? ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. या ठिकाणी ऍडिशन आहे 3 + 2 = 5. तर 3/7 + 2/7 असेल तर त्याचा आन्सर येईल 5/7. हे आपण काल शिकलं. पण आज आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते म्हणजे ऍडिशन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. Addition and subtraction of unlike fraction. ठीक आहे.
चला हे पॉइंट आज इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यासाठीच आपण इतके दिवस HCF LCM पण शिकलो होतो. ठीक आहे, बघा आता कसं करायचं. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो मी. 5/12 प्लस 7/18. आता या ठिकाणी काय करायचंय बघा, नीट लक्ष द्या. आधी आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शिकायचंय. कशाचं? अनलाईक फ्रॅक्शनचं. आधी ऍडिशन शिकू, मग सबट्रॅक्शन शिकू. आता या ठिकाणी काय आहे, डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. डिनॉमिनेटर जर डिफरंट असतील तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं हे लक्षात घ्या. जर डिनॉमिनेटर डिफरंट असतील तर डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावे लागतील. काय करावं लागेल म्हणून मी, जर डिनॉमिनेटर डिफरंट असतील तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, सेम डिनॉमिनेटर करून घ्यावं लागेल. ते कसं करायचं ते शिकायचंय मेन आपल्याला. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जर अनलाईक फ्रॅक्शन्स असतील तर त्याला आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. कशामध्ये कन्व्हर्ट करायचंय? लाईक फ्रॅक्शन मध्ये. तर त्याला आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. राहील लक्षात? बघा मी एकच स्टेप सांगितली तुम्हाला. आता अनलाईक असतील तर त्याला कशात कन्व्हर्ट करायचं? लाईक फ्रॅक्शन मध्ये. बाकी मग लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन तर तुम्हाला करता येतेच. काही विषय आहे का त्याच्यामध्ये? काय नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता दिलेल्यासारखं एक्झाम्पल 2/5 प्लस 4/5 असेल तर हे आहे अनलाईक फ्रॅक्शन्स. या लाईक फ्रॅक्शन्सचं ऍडिशन कसं करायचं हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. कसं करायचं? डिनॉमिनेटर ऍज इट इज, न्यूमरेटरचं काय करायचं? ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. हे इथून पुढली प्रोसिजर तर तुम्हाला माहितीच आहे. तर आज आपल्याला काय बघायचंय? अनलाईक फ्रॅक्शनचं. अनलाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याला कशात कन्व्हर्ट करायचंय? लाईक फ्रॅक्शन मध्ये. अनलाईकला पहिल्यांदा लाईक मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि अनलाईकला जर लाईक मध्ये कन्व्हर्ट केलं आपण तर आपल्याला लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तर आपण कालच शिकलोय, ते आपल्याला करता येईल. म्हणजे आज शिकण्यासारखी गोष्टच कोणती आहे? फक्त अनलाईक फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ते शिकायचंय. अनलाईक फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ते शिकायचंय. बघा काय करायचं एवढं लक्षात आलं आपल्या. अनलाईकला लाईक बनवायचंय. कसं बनवायचं? डिनॉमिनेटर डिफरंट आहेत, त्या डिनॉमिनेटरला आपल्याला सेम बनवायचे. कसं बनवायचं बघा आता. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट स्टेप, आपल्याला जे काही डिनॉमिनेटर डिफरंट वाले डिनॉमिनेटर आहेत त्या डिनॉमिनेटरचा फाइंड करायचा LCM. काय फाइंड करणार? LCM. बघा आता कसा फाइंड करतो मी. ट्वेल्व 18. चला मी इथं आता डिनॉमिनेटरचा हे जे दोन फ्रॅक्शन्स आहेत या दोन फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरचा मी इथे LCM फाइंड करणार आहे साईडला. ठीक आहे, हे साईड वर्क आहे आपलं, मेन वर्क नाही. पार्ट ऑफ सोल्युशन नाही, हे आपलं काय आहे? साईड वर्क आहे. बघा कसं करायचं. तर आपल्याला माहिती आहे LCM करण्यासाठी आपण काय करतो? त्या डायरेक्ट मेथड मध्ये अशा नंबरनं डिवाइड करायचं की दोघांनाही डिवाइड व्हायला पाहिजे. चला 2 न करू आपण. 2 6 12, 2 9 18. परत 2 न होईल का? नाही होणार. 3 न होईल. 3 2 6, 3 3 9. आता ह्याच्या पुढे काही होत नाही. मग LCM काय येईल सांगा? LCM किती येईल? LCM फर्स्ट कॉलम लास्ट रो, फर्स्ट कॉलम लास्ट रो यांचं मल्टिप्लिकेशन. 2 × 3 × 2 × 3 किती आलं बघा? 2 3 6, 6 2 12, 12 3 36. आणि हा जो LCM आहे हा आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा आपला जे LCM आहे ते आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. कशामुळे जास्त इम्पॉर्टंट आहे? तर आता या दोन्ही फ्रॅक्शनच्या, या पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 12, या दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 18 आणि आपल्याला आता हा जो LCM मिळालेला आहे त्या LCM ला बनवायचंय डिनॉमिनेटर. त्या LCM ला काय बनवायचंय? डिनॉमिनेटर बनवायचंय. हा जो LCM आहे 36, आता ह्या 12 ला बनवायचंय 36, 18 ला बनवायचंय 36. आलं लक्षात? बघा आता मी काय म्हणलं ते. पहिल्यांदा आपण काय केलं? दोन डिफरंट डिनॉमिनेटर होते आपल्याकडे, त्या दोन्ही डिफरंट डिनॉमिनेटरचा डायरेक्ट मेथडने मी इथं LCM फाइंड केला आणि हा जो LCM मला भेटलाय त्या LCM लाच आता नवा डिनॉमिनेटर मला
बनवायचंय. कसं बनवणार नवा डिनॉमिनेटर? बघा आता ह्या 12 ला मला बनवायचंय 36 आणि 18 ला बनवायचंय 36. दोघांनाही 36च मला बनवायचंय. तर बघा मी कसं बनवतोय ते. ठीक आहे, चला मी पहिल्यांदा लिहितो 5/12 आणि इथं लिहितो 7/18. ही जी लाईन आहे ती मुद्दामून मोठी काढली आहे. मला इथं काहीतरी करायचंय. ठीक आहे, बघू आपण आता. आता काय करायचंय बघा, जसं आहे तसं लिहिलंय वरचं, फक्त ही लाईन जी आहे फ्रॅक्शन लाईन थोडी थोडी मोठी केली आहे. का केली आहे तर आता कळेल तुम्हाला लगेच थोड्या वेळात. ठीक आहे, आता मला सांगा 12 ला 36 करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे विश्वास? 3 जा म्हणजेच 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. जर मला या 12 ला 36 बनवायचे, 36च का बनवायचंय? कारण 12 आणि 18 चा एलसीएम निघाला माझा 36. त्याच्यामुळं मला मी त्याच वेळेस सांगितलं जे दोन डिफरंट डिनॉमिनेटर आहेत त्यांचा एलसीएम फाइंड करायचा. जो काही एलसीएम येईल तोच आपला नवा डिनॉमिनेटर असणार आहे, न्यू डिनॉमिनेटर. ठीक आहे, आणि आता मला ह्या 12 ला बनवायचंय 36. 12 ला 36 कसं बनवायचं? तर या 12 ला मल्टिप्लाय केलं मी 3 नी तर 12 3 जा 36 होऊ शकतंय, काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्या फ्रॅक्शन मध्ये एक रूल आहे, जर आपण सेम नंबरनं जर आपण खाली एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तर त्याच सेम नंबरनं न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायला पाहिजे. नीट आहे का आणखी एकदा रूल काय ते? आणि ते रूल पण तुम्हाला नंतर आणखी एकदा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नावाच्या टॉपिक मध्ये समजून सांगतो. सध्या फक्त लक्षात ठेवा कसं करायचं, ते कसं करायचं हे लक्षात ठेवा. त्याची बेसिक कन्सेप्ट जी आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनची ती आपण, हे टॉपिक झाला ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, ही आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन पण शिकायचं. ठीक आहे, चला तर मला पहिल्यांदा बनवायचं 12 ला 36. त्याच्यासाठी मी मनानं इथं काय केलं, इंटू 3 केलं. पण लक्षात ठेवा जर मी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय बाय 3 केलं तर मला न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय बाय 3 करावंच लागतं. म्हणून मी काय करतो 5 इंटू 3. खाली पण मी 3 न मल्टिप्लाय केलं, वरती पण मी 3 न मल्टिप्लाय केलं. पण खाली 3 नच का केलं मल्टिप्लाय? कारण माझा मल्टिपल काय, सॉरी एलसीएम काय 36, आणि हा 36 जो आहे तोच माझा आता न्यू डिनॉमिनेटर असणार आहे. 36 इज न्यू डिनॉमिनेटर, एलसीएम इज न्यू डिनॉमिनेटर. मग इथं ऑलरेडी आहे किती 12. मग त्या 12 ला 36 बनवण्यासाठी कशानंतर मल्टिप्लाय करायला पाहिजे? तर कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे मग? 3 न, कारण 12 3 जा 36. मग मी या 12 ला 3 न मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, आता परत पुढे जाऊ आपण. आता इथं होता डिनॉमिनेटर माझा 18. 18 ला पण काय बनवायचंय मला 36. 18 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 36 बनेल? 18 2 जा 36. मग 18 ला मी 2 न मल्टिप्लाय केलं. आणि आता सांगितलेला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनचा रूल, प्रॉपर आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शिकायचंय, पण त्यातला रूल लक्षात ठेवा. काय करायचंय आपल्याला, जर डिनॉमिनेटरला एखाद्या नंबरनं आपण मल्टिप्लाय केलं तर सेम नंबरनं आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलंच पाहिजे. तरच काय होईल, ते त्याची व्हॅल्यू न चेंज होता आपला आन्सर पुढे जाईल. ठीक आहे, तर रूल लक्षात ठेवा. मी 18 होतं माझ्या तर काय करायचंय आता मला या ठिकाणी 18 ला बनवायचे 36. 18 2 जा 36. सेम नंबरनं मला काय करावं लागेल, वरती पण मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, वरी पण मल्टिप्लाय करावं लागेल. एक मिनिट, आज लिंकमुळे बराच प्रॉब्लेम झालेला आहे.
चला चला बघा, मी परत एकदा रिपीट करतो. चला मी परत रिपीट करतो. परत रिपीट करतो. बघा काय म्हणलं मी, जर डिनॉमिनेटर डिफरंट असतील तर त्यांना म्हणायचं अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शनला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कन्वर्ट करायचंय लाईक फ्रॅक्शन मध्ये. लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे दोघांचाही डिनॉमिनेटर सेम असला पाहिजे. पण इथं आहे 12, इथं आहे 18. मग कसं सेम करायचं, तर कसं सेम करायचं बघा, या 12 आणि 18चा मी इथं फाइंड केला एलसीएम, आणि एलसीएम इज आवर न्यू डिनॉमिनेटर. एलसीएम इज द न्यू डिनॉमिनेटर. जे एलसीएम आहे त्याला आपल्याला नवीन डिनॉमिनेटर बनवायचंय. ठीक आहे. मग आता 12 ला 36 कसं बनवायचं, तर 12 ला आपण 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपला 36 बनला. ठीक आहे. आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनचा रूल लक्षात ठेवा. जर एखाद्या नंबरला आपण न्यूमरेटरला किंवा डिनॉमिनेटरला, वरी किंवा खाली कोणत्या एका नंबरला, जर त्या न्यूमरेटरला किंवा डिनॉमिनेटरला जर आपण एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं, कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय करा, जर मल्टिप्लाय केलं तर सेम नंबरनं आपल्याला ऑपोजिट साईडला, म्हणजे जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं असेल तर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायलाच पाहिजे, आणि जर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलंच पाहिजे. पर्टिक्युलर या रूलमुळं मी काय केलं, 12 ला इथं 13 केलं होतं ऑलरेडी. का बरं केलं होतं, 36 बनवण्यासाठी. मग मनानं घेतलं ना मी इंटू 3. तर जर असं मनानं काय पण करता येते का आपल्याला, नाही करतायत. जर इथं इंटू 3 केलं वरती पण मला इंटू 3 करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. ठीक आहे. चलो तसंच आता 18 ला मला 36 बनवायचं होतं. मला 18 ला आता 36 बनवायचं होतं. मग 18 ला 36 बनवण्यासाठी 18 ला 36 बनवण्यासाठी मी काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. मग जर मी खाली 2 न मल्टिप्लाय केलं तर वरती पण 2 न मल्टिप्लाय करणं आलंच. ठीक आहे, करावंच लागतं आपल्याला. चला मग आता पुढच्या स्टेपला काय होते बघू आपण आता. 5 3 जा 15, 12 3 जा 36 प्लस 7 2 जा 14, 18 2 जा 36. आता मला सांगा, हे दोन्ही फ्रॅक्शन्सचं कन्व्हर्जन मी या दोन फ्रॅक्शन मध्ये केलंय. आणि ह्या दोन्ही फ्रॅक्शन कसे आहेत, 5/12 म्हणजे 15/36 आहे. ठीक आहे. हे दोन्ही इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत, हे दोन्ही इक्वल फ्रॅक्शन आहेत. मी यांना असं कन्व्हर्ट केलं की दोघांचाही डिनॉमिनेटर काय आला, माझा सेम आला. आता इथून पुढचं ऍडिशन फार सोपं आहे. काय करायचं, न्यूमरेटरचं ऍडिशन डिनॉमिनेटर ऍज इट इज. किती होईल मग, 5 + 4 9, 1 + 1 2, 29/36. तर याचा आन्सर किती येणार आपलं, 5/12 प्लस 7/18चं 29/36. 29/36. दिस इज युअर आन्सर. राहील लक्षात. चलो आणखीन मी सगळ्यांची माईक चालू करतो. मला सांगा कुणाकुणाला डाऊट आहे. मी आणखीन घेणार आहे एक्झाम्पल आणखीन घेणार आहे. चला कुणाकुणाला कळालं रे हे, तर मला कोणाला कळालं, मला ठीक आहे. डाऊट आहे का, ओके ओके डाऊट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कुणाकुणाला डाऊट आहेत, विपुलला एक आहे, आणखी मला मयंकला आहे, आणखी आणखी बरं चला एकेकाचे डाऊट घेऊ आपण. एकेकाचे डाऊट घेऊ आपण. एकेकाचे डाऊट घेऊ आपण. विपुलचा पहिल्यांदा घेऊ. हा सांग बेटा विपुल, काय डाऊट आहे. सर जर एलसीएम कोणता दुसरा नंबर आला आणि त्याच्यानं जर ते दोन नंबर डिव्हिजिबल नसेल तर, जे काही एलसीएम येईल ते बेटा, हे बघ एलसीएम दुसराच नंबर आला ना, 12 पण आला नाही 18 पण आला नाही, तिसराच नंबर आला 36. ठीक आहे, सर पण तिसराच ते नंबर आला ना 36. पण जर ते नंबर जर दोन खालच्या डिनॉमिनेटरशी जर डिव्हिजिबल नसेल तर, म्हणजे तुला असं म्हणायचंय दोन्ही प्राईम असतील तर,
हा, तर एलसीएम जो येईल तो करायचं बेटा. जो एलसीएम येईल आपल्याला तेच करायचं. ठीक आहे, बघू आपण आणखीन घेऊ तसे 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 पण तसा पण एक क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे, बरं. आणखीन कुणाला कळालं नाही? विपुलचा क्वेश्चन आहे, आपण नंतर घेऊ विपुलचा क्वेश्चन, कारण तशी कंडिशन आली तरी आपला रूल आपला चेंज होणार नाही. अगन्या तुम्ही सांगा. अगन्या, अगन्या सांगा. हो बोला ना मग पटकन, बोला बोला. सर 15 आणि 29 लिहिले ना, ते वाली स्टेप थोडी कळाली नाही. एकदा रिपीट करता का कोणती कोणती? सर? खालची सेकंड आणि थर्ड. ही आणि ही का? हो नाही सर, ते 15 आणि त्याच्या खालची ते दोन. हे हे बघ बेटा, हे तर अच्छा अच्छा ठीक आहे सांगतो. हा हे बघ, हे तर आपलं कालच झालं की बेटा. 15 कसं आलं? 5 3s are 15, 12 3s are 36, 7 2s are 14, 18 2s are 36. ठीक आहे. आणि सर ते खालचं हा सांगतो हा, एकच मिनिट. हा, मग पुन्हा काय झालं बेटा? हे लाईक फ्रॅक्शन्स आहेत. आपण काल लाईक फ्रॅक्शन्स ऍडिशन सबट्रॅक्शन शिकले अगन्या, बरोबर आहे? हा, तर मग लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं? डिनॉमिनेटर ऍज इट इज न्यूमरेटरचं ऍडिशन. डिनॉमिनेटर आहे 36, 36 ला 36 घेतला आपण इथं, आणि 15 प्लस 14 केलं. 15 प्लस 14 किती होईल? 29. ऍडिशन, जस्ट ऍडिशन. काल केले का नाही अगन्या आपण लाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन? ओके, आणखी कुणाला डाऊट होता? एक मिनिट, माईक चालू करतो सगळ्यांचे. हा, कुणाला डाऊट आहे सांगा आणखी. मयंक, हा सांग बेटा मयंक. सर मला डाऊट आहे. हा सांग बेटा. सर मला डाऊट आहे. तुम्ही जे सांगितलं ते थोडं मला ती पूर्ण सांगा ना एकदा. काय म्हणलास? सर तुम्ही जे सांगितलं ते मला थोडं कळालं की डबल एकदा सांगा की. बर सांग, घेणार बेटा. दुसरं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुला. हे आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी. हा गौरी सांगा. सर मला कळालं नाही. कळालं नाही, बर. गौरी तुमच्यासाठी पण दुसरं एक्झाम्पल घेऊन सांगतो मी. प्रांजल. सर सर हा मयंक सांग बेटा. सर मला डाऊट होता पण दादानी समजून सांगितलं. सांग की कुठं होता डाऊट? सर तुम्ही LCM 36 कसं काढलं? अच्छा, मग एलसीएम काढायचं विसरून गेलास का? आपण भरपूर प्रॅक्टिस केली की एलसीएम कसं काढायचं. बघ आणखी एकदा सांगतो मी. हे 12 आणि ते 18 आहेत आपले. हे 2 नंबर्स आहेत आपल्याजवळ. या 2 नंबरला आपण कॉलम अँड रोच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? 2 नी डिवाइड केलं दोघांना. 2 नच कव्हर केलं, कारण अशा नंबरने डिवाइड करायचे जे की दोघांना पण डिव्हिजिबल असेल, दोघांना पण डिवाइड करू शकत असेल, अशा नंबरनं डिवाइड करायचं. 2 न मी या दोघांना पण डिवाइड केलं. ठीक आहे. मग नंतर 3 न डिवाइड केलं. त्याच्या पुढे फर्दर डिव्हिजन होत नाही, म्हणून मी काय केलं? फर्स्ट कॉलम अँड लास्ट रो यांचं मल्टिप्लिकेशन केलं. मला जे नंबर भेटला ते काय असणार आहे? माझा LCM. ते माझा LCM असणार आहे. ठीक आहे. कळलं का मयंक? यस सर. बर, चला आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. त्या एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन लक्षात येईल. ते नाही कळलं तर आपण परत तिसरं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, चलो. टेन अपॉन
15 प्लस 4/20 असं आहे. आता असं काय करायचंय, हा एकदा करणचा काय क्वेश्चन आहे ते घेतो, मग मी परत सांगतो पुढे. करण तिरके, सांग बेटा, काय काय अडचण आहे तुला? सर क्वेश्चन द्या. हा क्वेश्चन नंतर येतो, क्वेश्चन नंतर येतो. हा आधी समजून घ्या, मग क्वेश्चन देतो. चला बघा आता काय करायचंय आपल्याला या ठिकाणी. काय करायचंय, डिनॉमिनेटर डिफरंट आहेत, तर डिनॉमिनेटर आपल्याला पहिल्यांदा सेम टू सेम करून घ्यायचे. डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आपल्याला. कसे घ्यायचे डिनॉमिनेटर सेम करून, तर आपल्याला त्याचा एलसीएम फाइंड करायचा. कशाचा एलसीएम? डिनॉमिनेटरचा एलसीएम. काय येईल डिनॉमिनेटरचा एलसीएम? 15 हे 20 आणि याला मी डिवाइड करतो. 2 न होईल का? नाही. 3 न नाही, 5 न. 5 3 जा 15, 5 4 जा 20. आता या 3 आणि 4 ला परत मी पुढे घेऊन जाऊ शकतो का? नाही. तर माझा एलसीएम आला 5 into 3 into 4. 5 3 जा 15, 15 4 जा 60. मग माझा एलसीएम काय आला? 60. आणि एलसीएम एकदा का मला 60 भेटला, त्यावेळेस आता माझं नेक्स्ट टार्गेट असणार आहे, या दोन्ही डिनॉमिनेटरला काय बनवायचंय मला आता? 60 बनवायचंय. काय बनवायचंय? 60 बनवायचंय. तर बघा आता मी कसं लिहितो. 10/15 प्लस 4/20 आणि दोघांनाही मी काय करणार आहे? मल्टिप्लाय करणार आहे. आता मला सांगा 15 ला 60 बनवण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे? 15 4 जा 36. जर डिनॉमिनेटरला 4 न मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 4 न मल्टिप्लाय करावंच लागतं. ठीक आहे. परत या इथं सेकंड मध्ये 20 ला मला 60 बनवायचंय. कसं बनवणार? इंटू 3. जर डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 3 न मल्टिप्लाय करावंच लागतं. चला पुढे किती न मल्टी, आता जे आहे ते सॉल्व्ह करू आपण. 10 4 जा 40, 15 4 जा 60 प्लस 4 3 जा 12, 23 जा 60. आणि बघा आता आपण जे डिफरंट डिनॉमिनेटर होते, अनलाईक फ्रॅक्शन होतं, त्याला कन्वर्ट केलं आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये. अनलाईक फ्रॅक्शनला कशात कन्वर्ट केलं? लाईक फ्रॅक्शन मध्ये. आता सिंपल आहे, काय करायचं? डिनॉमिनेटर ऍज इट इज, न्यूमरेटरचं ऍडिशन. 52/60 इज आवर आन्सर. ठीक आहे. आता सांगा कुणाकुणाला डाऊट आहेत ते. मी माईक चालू करतो सगळ्यांचा. हा चालू केलाय माईक. बघा आता सांगा कुठं कुठं डाऊट आहेत कुणाकुणाला. हा बोल प्रणव, आहे का डाऊट प्रणव? नाही सर, कळालं. हा झालं की बेटा आपल्याला हे. हा सर. बर. समृद्धी आहे का? समृद्धी माळी. येस सर. समृद्धी कळालं हे कसं करायचं? क्वेश्चन. हा क्वेश्चन देतो बेटा, पण ही प्रोसिजर कळाली का समृद्धी? येस यस. बर ठीक आहे. मग एक काम करू, मी तुम्हाला क्वेश्चन देतो, क्वेश्चनचे आन्सर करत करत आपण अजून परत शिकू. ठीक आहे. मी तुमच्यासोबत लगेच सॉल्व्ह करायला चालू करतो. चला घ्या क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे 12/, हा म्यूट करतो सगळ्यांना. हा चला फर्स्ट क्वेश्चन आहे 12/33 प्लस 5/44. चला याला सॉल्व्ह करा. मी तुम्हाला 2 मिनिट देतो. हे झालं की मी पण सॉल्व्ह करून दाखवणार आहे हे क्वेश्चन.
चला मी पण सॉल्व्ह करतो तुमच्यासोबत. मला पहिल्यांदा 33 आणि 11 44चा एलसीएम फाइंड करायचा आहे. काय येईल एलसीएम? 33 अँड 44 या दोघांना एकाच नंबरने डिवाइड होईल. 11 3 जा 33, 11 4 जा 44. LCM is equal to 11 into 3 into 4 is equal to 132. The new denominator is LCM, that is 132. 33 ला मला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? 132 मध्ये. तर मला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग मी इथं असं लिहिलं 12/33 into 3 आणि न्यूमरेटर पण into 3 प्लस 5/44. 44 ला जर मी 3 न मल्टिप्लाय केलं तर मला 132 मिळेल. तर जर खाली 3 न मल्टिप्लाय केलं तर वरी पण 3 न मल्टिप्लाय करावंच लागतं. 12 3 जा 36 अपॉन 132 प्लस 5 3 जा 15. 5 3 जा 15 अपॉन 132. डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणजे लाईक फ्रॅक्शन्स आहेत. लाईक फ्रॅक्शन्सचं ऍडिशन करायचंय. किती येईल? 51 अपॉन 132. ओके, चलो चला सांगा कुणाकुणाचं आलतं आन्सर हे? तर माझं बर 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 ठीक आहे. ओके, तुझे किती आले विश्वास? करेक्ट करेक्ट. चला सगळ्यांचे माईक चालू आहे. ज्यांचं झालंय त्यांनी पटपट सांगा झालं सर म्हणून. झालं सर. सर झालं. शाबास. सर डाउट है हा विचार बेटा आर्यन. सर. हम ऐसे एक ही फ्रैक्शन को मल्टीप्लाई कर सकते हैं क्या? हा तसं पण करता येते बेटा, तसंही करता येते. पण ते कधी होईल माहितीये का आर्यन? आर्यन ते कधी होईल माहितीये का? छोट्या नंबरच्या टेबल मध्ये मोठा नंबर असेल तर. सर मला एलसीएमच माहित नाही, मी ऍब्सेंट होते तेव्हा. कोण? प्रांजल. हा सर. बर प्रांजल, तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवतो, रेकॉर्डिंग बघून घ्या तुम्ही. बर. झिंड काम लावायची. 3 नाही बेटा, 3 सॉरी 4 न करायचं ना. बघा रे बघा, तुमच्यापैकी कुणाचंच लक्ष नाही. सर चुकलं मी कुणाचंच लक्ष नाही. येस, विश्वासनं सांगितलं इथं माझं चुकलं होतं इथं. कुणाचं लक्ष नाही, विश्वासनं सांगितलं मला. इथं आपल्याला मी म्हणलं 4 आणि लिहिलं इथं किती? 3. इथं कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 4 नी. इथं पण 4 नी. मग इथं किती येईल आन्सर? 48. हा 48 प्लस 15, 5 प्लस 8 13, कॅरी 1, 4 प्लस 1 5, 5 प्लस 1 6. 63 अपॉन 132 यायला पाहिजे. एवढा वेळ झालं कुणाच्या लक्षात आलं नाही? मयंकचं एक आलं आणि विश्वासच्या दोघांच्याच लक्षात आलं. लक्ष नाही तुमचं, लक्ष नाही. हा मी काही मुद्दाम नव्हतं केलं, माझं चुकलं होतं. चुकू शकते ना? हा चुकत नाही असं होऊ शकते का? नाही. चला चुकलं होतं, माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका आता. चला पटपट पटपट पुढचे एक्झाम्पल देतो. मला सॉल्व्ह करून दाखवा. ज्यांना ज्यांना येणार नाही त्यांना मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे आपला हे. चला
सॉल्व करा पटकन. पटकन सॉल्व करा. माईक बंद करा सगळ्यांनी आणि पटापट सॉल्व करा. झाल्यानंतर मला सांगा. मी आता एका वेळेस एकच क्वेश्चन देणार आहे. का देणार आहे माहितीये का? सर काय बोलाले? विहान दिसायला तुमच्या स्क्रीनवर. तुम्ही दिसणार बरं, थांबा मी म्यूट करून टाकतो. बरोबर. हा आता बघा. आता कोणी नाही दिसणार माझ्या बोर्ड शिवाय. ठीक आहे. आणि पर्टिक्युलर या टॉपिक वरती मी एका वेळेस एकच क्वेश्चन देणार आहे. ते सॉल्व्ह केला की मग पुढचा क्वेश्चन देणार आहे. झालं का विश्वास? एलसीएम किती आला विश्वास? Yes. 360. बर. 180 येत नाही का रे? चलो चला सॉल्व्ह करू. मी सॉल्व्ह करतो. ज्यांचं झालं नाही त्यांनी लक्ष द्या. मी 36 आणि 60चा इथं काय काढणार आहे? एलसीएम काढणार आहे. 36 and 60 2 न डिवाइड केलं 18 30. परत 2 न डिवाइड केलं 9 15. परत 3 न डिवाइड केलं 3 3 जा 3 5 जा. चलो एलसीएम. एलसीएम कसा काढणार? फर्स्ट कॉलम into last row. काय मग? 3 3 जा 9 9 2 जा 8 18 into 10 180. आता माझा किती आला? 180. चला 12 ला 36 ला मला कशाने तरी मल्टिप्लाय करायला पाहिजे जेणेकरून मला डिनॉमिनेटर 180 यायला पाहिजे. 7/60 into
सेकंड फ्रॅक्शन मध्ये पण असंच करायला पाहिजे. मला डिनॉमिनेटर वाला काही करून 180 बनवायचा आहे. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला याला? तर याला मला मल्टिप्लाय करावं लागेल 5 न. ठीक आहे, 5 न. चला खाली नाही बेटा, खाली जर 36 ला जर आपण 5 न मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला आपण 5 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. नाही येत बेटा, 36 ला 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर 180 येतच नाही. मग आपण आता 60 ला मल्टिप्लाय करू. कितीने मल्टिप्लाय करता येईल? 3 न मल्टिप्लाय करू. मग जर डिनॉमिनेटरला केलं तर न्यूमरेटरला पण करायलाच पाहिजे. मग आता आन्सर काय येईल? 12 5 जा 60, 360 into 5 180 प्लस 7 3 जा 21, 60 into 30 180. आता झालं डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटरचं ऍडिशन. 60 प्लस 21 अपॉन 180 म्हणजे आन्सर किती आलं आपलं? 1881 अपॉन 180. चला सांगा कुणाकुणाचं बरोबर आलं? सर माझं. तर माझं. मयंकचं आलं, मयूरचं आलं, प्रथमेशचं आलं. तर माझं. नाव सांगा, नाव. सर गुरुराज. गुरुराजचं आलं. समृद्धीचं आलं का? समृद्धीचं? नंबर. येस सर. अगण्याचं आलं का? अगण्याचं पण आलं. ठीक आहे, ठीक आहे, शाबास, छान छान. चला आणखीन एक क्वेश्चन देतो, ते सॉल्व्ह करा. आणखीन एक क्वेश्चन देतो, तो पण सॉल्व्ह करा. थोडस नाव म्हणजे ना त्याला थोडं आयुर्वेदिक चला हे थर्ड वाला क्वेश्चन सॉल्व्ह करून द्या मला पटकन. हा म्यूट करतो बेटा. झालं विश्वास?
डाऊट आहे विहानला. विहान तुझा माईक चालू करतो मी. हा विहान बोल बेटा, काय डाऊट आहे? सर मी आता आलोय. सर काय शिकवताय तुम्ही? बेटा अनलाईक फ्रॅक्शन्सचं ऍडिशन शिकायचंय आपल्याला. अनलाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन सर कसं करायचं? ना? नाही, आजच शिकवले. नाही सर, खूप आधी. हो, फार आधी क्लासमध्ये शिकवलं होतं. बघ जमतंय का? आपण एक एक एक्झाम्पल घेताना तुला हळूहळू लक्षात येईल, आठवल तुला. ते झालं होतं आपल्याला. ओके सर. नम्रताचं कम्प्लीट झालेलं आहे. नम्रता तुम्हीच सांगायचं याचा आन्सर. मी तुमचा माईक चालू करतो. मला स्टेप बाय स्टेप सांगा कसं करायचं ते. सांगा नम्रता. पहिले प्राइम फॅक्टरायझेशन करायचं 45 आणि 36. मी डायरेक्ट मेथड न करू का? येस सर. सांगा कितीने डिवाइड करू दोघांना पण? 3. 3 ने करायचं. शाबास. 3 1s are 3, 3 5s are 15, 3 1s are 3, 3 2s are 6. आता 3. परत 3 न. ठीक आहे. 3 5s are 15, 3 4s are 12. आता आणखीन होऊ शकते का? नाही सर. नाही. मग LCM इज इक्वल टू 3 into 3 into 5 into 4 किती होईल? 180. करेक्ट. 180. आपला नवीन डिनॉमिनेटर काय झाला मग आता? 180. मग आता सांगा मला कसं करायचं? 45 ला तर कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 180 येईल? 4. हो. मग खाली आणि वरी दोन्ही पण सेम नंबर न करायला पाहिजे मल्टिप्लिकेशन. येस सर. मग आता 36 ला 180 बनवण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करू? 5. 5. मग डिनॉमिनेटरला 5 केलं तर न्यूमरेटरला कितीने करायला पाहिजे? 5. 5. करेक्ट. चला आता सॉल्व्ह करू. 11 4 जा 44, 45 into 4 180 प्लस 10 into 5 50 अपॉन 180 आणि यांची सम झाली 94 अपॉन 180. बरोबर आहे का नम्रता? येस सर. बर. चला सगळ्यांना अनम्यूट केलंय. सगळ्यांचं आन्सर हे झाले का? आले का सांगा मला. हो सर. हो सर. गुड. प्रणव काय झालं तुला बेटा? इना गेले तुझं? प्रणव तुझं आन्सर नाही का आलं? म्यूट करा. सर येस. आपला ऑफलाईन क्लास आता वरी होणार आहे ना? हो. मी बघितले काल. बर. चला आता मला सांगा, आपण टोटल 19 स्टुडंट आहेत तिथं. माझ्या सहित 19 स्टुडंट आहेत तिथं. मग आता याच्यापैकी कुणालाच डाऊट नाही का? ज्यांना डाऊट आहेत त्याने हात वर म्हणजे सांगा मला. मी परत सॉल्व्ह करून घेणार आहे तुमच्याकडून. आणि ऍक्च्युली पूजा ह्याला कळालं नाही, गौरीला कळालं नाही, प्रांजलला नाही कळालं.
ठीक आहे बेटा, ठीक आहे, ठीक आहे. आणखी कुणाला नाही कळालं? पूजाला आणि प्रांजलला, पूजा नाही, गौरीला आणि प्रांजलला सोडून आणखी कुणाला नाही कळालं सांगा? तर अनन्या. अनन्या. अनन्या किती दिवसानंतर आलो अनन्या? इतके दिवस गायब होतो तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. आणखी कोण आहे ज्याला कळालं नाही? आता बघा, आता सांगायचं असते कळालं नाही म्हणून, तरच मी सांगेन ना. कळालं नाही मला. बर बेटा, बर. तुम्ही प्रांजल, तुम्ही पण किती दिवसानंतर आज आला आहे का नाही? मला रोज दिसला राव तुम्ही, पण ना गेला तुम्ही ऑनलाईन. नाही, मी गावाला गेलते. हो का? काल दिसलो मला तुम्ही. काल होते, ते पप्पाने फोन यायला होता म्हणून केलं. बर बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, आणखी कोणी आहे का? मी आता ज्यांनी मला डाऊट नाही असं म्हणलेत, मी त्यांना विचारणार आहे. मयंक, मयंक, मयंक सांग बेटा, तुला काही डाऊट आहे का मयंक? सर येस. मी सांगितलं की आपल्याला पहिल्यांदा डिनॉमिनेटर सेम करावं लागते, त्याच्यासाठी आपल्याला एलसीएम काढावं लागते. मग शाबास, गुड. एलसीएम येते ती त्या टेबल मध्ये कधी येते ते कसं कळणार? एलसीएम काढत असताना आता आपण ह्या क्वेश्चनचं एलसीएम 180 काढलं, मग आपल्याला Yes. कसं 180 ह्या 36 टेबल मध्ये कधी येते? हा, शाबास, गुड. की असंच तर मी क्वेश्चन विचारला मला, हेच तर क्वेश्चन इम्पॉर्टंट होता. कोणी विचारला नाही हे क्वेश्चन. छान बेटा मयंक, बेस्ट क्वेश्चन विचारलास. बघा, 2 टाईपचे क्वेश्चन्स असतात. एक म्हणजे या स्टेप्स कळाल्या नाहीत म्हणून एक क्वेश्चन असते. स्टेप्स न कळायला जे क्वेश्चन आहे ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फर्स्ट टाइम मध्ये पूर्ण प्रोसिजर लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी स्टेप्स कळत नाहीत. आणि एकदा का स्टेप्स कळाल्या की काही अवघड नसते, म्हणजे मोठा प्रॉब्लेम नाही. स्टेप्स नाही कळाल्या तर आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. पण काही क्वेश्चन्स हे असे लपलेले क्वेश्चन्स असतात. जर काही क्वेश्चन्स हे कसे असतात, आपले लपलेले क्वेश्चन्स असतात. आणि हे ब्रिलियंट क्वेश्चन होता की, हे बघा, नंबर छोटे असतील, चांगला क्वेश्चन विचारला मयंकनं. नंबर जर छोटे असतील तर पटकन सांगता पण येते आपल्याला. पण जर नंबर मोठे असतील तर कसं सांगणार आपण? हे एलसीएम कधी येते, कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल, 45 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 180 येईल? 45 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 180 येईल? हे कसं ओळखायचं सर? हा क्वेश्चन आहे मयंकचा. आणि हा फार छान आणि एकदम प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. कुणाला पण हा क्वेश्चन यायला पाहिजे. कारण छोटे नंबर असल्यानंतर आपण ओरली सांगतो आपल्याला टेबल पाठ असते म्हणून. 45चा टेबल आपल्याला पाठ नसतो. मग आपण काय करणार? कसं म्हणणार मग? 45 1 जा 45, 45 2 जा 90, 45 3 जा 135, 45 4 जा 180, असं पाठ असते का आपल्याला? नसते. मग कसं करायचं? हा जे क्वेश्चन आहे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी लगेच सांगतो याचा आन्सर तुम्हाला. आणि हे जे आन्सर आहे ते कुठल्याही क्वेश्चन मध्ये तुम्हाला यूज करता येईल. आता बघा काय करायचं मयंक, नीट लक्ष दे. आता मला 45 ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे 180 येईल हे फाइंड करायचंय. मला माहित नाही कितीनं मल्टिप्लाय केलं ते. तर फार सोपं आहे. काय करायचं, मी कुठं केलं एलसीएम? 180 कुठं आलंय? इथं आलंय. कशामुळे आलंय? एलसीएम फाइंड केल्यामुळे आलंय. बरोबर आहे का? तर हे बघ, हे एलसीएमचे फॅक्टर्स लिहित का? प्राईम फॅक्टर्स इथं मी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये इथं मी प्राईम फॅक्टर्स लिहिलेले आहेत. बरोबर आहे का? तर यांच्या मध्ये कुणाचं पण कुणाशी मल्टिप्लाय कर आणि 45 आण. आपल्याला 45 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 180 येतं, हा क्वेश्चन आहे. 45 ला कितीनं मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 180 आन्सर येते हे फाइंड करायचंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 4च का घेतलं, कुठून घ्यायचं, कसं कळालं तुम्हाला, त्या क्वेश्चनचं आन्सर सांगतो. काय करायचं, इथल्या कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय करून तुला काय करायचंय? 45 आणायचे. काय आणायचे? 45. बघ, 3 × 3 9, 9 5 जा 45. हे बघ, या तिघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर किती येईल? 45. बरोबर आहे का मयंक? मी माईक चालू करतो मयंकचा. मयंक बघ इथं, 3 × 3 × 5 या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 45 येतं का आन्सर?
येस. मग आता बघ मी त्याला ब्रॅकेट केलंय असा. ब्रॅकेट म्हणण्यापेक्षा बॉक्स केला इथं मी त्याला. तर ह्या बॉक्सला सोडून आता उरलंय कोण सांग बर? 4. 4. हे जे उरलेलं आहे 4, या 4 न मल्टिप्लाय करायचं बेटा. हा जो 4 उरलेला आहे त्या 4 न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग आता आपण बघू 36 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे सर 180 येईल. 36 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 180 येईल. मला कसं कळणार सर? तर आता बघ मी कसं करणार. 36 आणणार. इथं मी काय करणार? मल्टिप्लिकेशन करून 36 आणणार. आणि बघ आता हे बघ मी ज्याला असं राऊंड केले का? 3 into 3 4 सॉरी 3 into 3 9 9 4 जा 36. बरोबर आहे का? आणि जो ह्या राऊंड मध्ये नाही तो कोण आहे सांग मयंक? 36 चा मल्टिपल. नाही नाही हे बघितलं बघ मयंक, माझा क्वेश्चन कळाला नाही तुला. मी काय म्हणलं, हे बघ इथं जे प्राईम फॅक्टरायझेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे मी इथं 3 into 3 into 5 into 4 लिहिलंय. बरोबर आहे का? यामध्ये तुला 36 येण्यासाठी काय काय करावं लागेल? तर 36 येण्यासाठी 3 into 3 9 9 4 जा 36. मग आता या 36 तर झालं आपलं. तर आता उरलंय कोण सांग यांच्यामध्ये? यांच्यामध्ये उरलेलं आहे ते 5. जे रिमेनिंग असेल त्यानं मल्टिप्लाय करायचं. जे रिमेनिंग असेल त्याच्यानं मल्टिप्लाय करायचं. आलं का लक्षात मयंक? कसं कसं करायचं? हे बघ इथं जे आहेत का आपल्या फर्स्ट कॉलम आणि लास्ट रोला आपण इथं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. तुला पाहिजे होतं 36 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे सर 180 येईल. तर अशा वेळेस काय करणार तू? अशा वेळेस 36च्या अशा कुठल्याही 1 2 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन कर ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? 36. आलं का 36? येस. 3 3 जा 9 9 4 जा 36. उरलं कोण आता इथं? 5 उरलं. ठीक आहे मयंक? सर तर मयंक मी तुला असाच एक दुसरा क्वेश्चन विचारतो. तर म्हणजे एक नंबर आहे 2 into 2 into 5 into 3 is equal to 2 2 जा 4 4 5 जा 20 23 जा 60. बरोबर आहे का? आता मला सांग 10 ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे 60 येईल? तर मी काय करणार बघ आता. बरोबर नाही 6 न. हे बघ 10 ला 6 न मल्टिप्लाय केल्यानंतर 60 येतं. बरोबर आहे का? तर आता मी काय करणार, याच्यामध्ये 10 शोधणार. याच्यामध्ये मी 10 शोधणार. याच्यामध्ये कुठे आहे रे 10? 2 into 5 10. मग आता उरलं कोण? 2 आणि 3. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होईल? मला 10 ला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 6 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे? कळालं ही? या क्वेश्चनचा आन्सर कळालं का विश्वास? ठीक आहे. आणखीन काही क्वेश्चन देतो ते सॉल्व्ह करा तुम्ही. आता एकच क्वेश्चन देणार एका वेळेस एकच क्वेश्चन. येस हो समोरच करायचं काय अडचण नाही. हो करू शकतो. चला कितवा क्वेश्चन आहे रे विश्वास? हे थर्ड. फोर्थ आहे का? बरं. 5/10 प्लस 3/35. चला पटकन सॉल्व करा हे. पटकन सॉल्व करा. मुद्दामून छोटा नंबर दिलाय तुम्ही ओरली करावं म्हणून. आणि नेक्स्ट नंबर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये थोडस अवघड देणार. चला सॉल्व झालं की लगेच मेसेज करा तुम्ही चॅटमध्ये. चॅटमध्ये मेसेज केला की मी लगेच
प्रथमेशचं झालेलं आहे. चला, फार सोपं होतोय क्वेश्चन. याचं मला डायरेक्ट आन्सर कोण सांगेल? मी Can I tell with सर मी तर मी 41 सांगू? हा, सांग गुरुराज, सांग गुरुराज. गुरुराज, 41/70. शाबास, गुड. चला आपण सॉल्व्ह करू. हा, सोपं होतं, सॉल्व्ह करू आपण आता. चला आता सगळेजण, सगळ्यांना म्यूट केले, मी पटकन सॉल्व्ह करतो. काय करणार मी पहिल्यांदा 10 आणि 35 चा एलसीएम फाइंड करणार. 5 2 जा 10, 5 7 जा, पुढे काही होत नाही. एलसीएम 5 into 2 into 7 that is 7. आता मी इथं लिहिलं 5/10 into प्लस 3/35 into 10 ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे 70 होईल मला माहित नाही. मी काय करणार, इथं शोधणार 10 कुठं आहे. 5 into 10, 5 into 2 10, 5 into 2 10, कोण उरलं 7. 7 ने मी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही मल्टिप्लाय करणार. मग उरला आता मला 35. 35 ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे 70 येईल. तर हे 5 आणि 7चं मल्टिप्लिकेशन केलं तर हे झालं 5 7 जा 35. मग उरलं कोण इथं 2. म्हणून डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही मी 2 न डिवाइड केलं. 5 7 जा 35, 10 7 जा 70, प्लस 5 2 3 2 जा 6 अपॉन 35 into 2 70. डिनॉमिनेटर सेम झाले 41/70. गुरुराजनं करेक्ट सांगितला होता आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बरं, हे नेक्स्ट क्वेश्चन घेण्याच्या अगोदर कुणाचे डाऊट आहेत ते बघतो मी. गौरी आणि प्रांजलला सोडून आणखीन कुणाचे डाऊट्स आहेत का? हो सर. हा अरिशा बोला, काय काय डाऊट आहे बेटा? अरिशा डाऊट आहे का? नाही येस नाही, ठीक सर आहे, मला ओके. आहे. हा बोला. सर मला आहे. हो, कोण आहे ते? धनश्री. धनश्री. हा हे बघा, 4th क्लासचे कोण कोण आहेत? धनश्री आहे, गौरी आहे आणि प्रांजल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रांजल आणि गौरी अब्सेंट होते इतके दिवस, त्याच्यामुळे लगेच लक्षात येणार नाही. हा तर मी नव्हते की. हा होतो की गौरी, बरेच दिवस होतो तुम्ही. तरी गौरी तुम्हाला आजचं लक्षात येत नाही, फक्त कालपर्यंत छान करत होतो गौरी तुम्ही. येस हा येते बेटा, हे पण लक्षात येईल, काय अवघड नाही. मी सांगतो तरी पण. हा गौरीच्या लक्षात येईल. धनश्री आणि प्रांजलला थोडस अवघड जाईल, तुम्ही फक्त अटेंड करा बेटा. हा येईल हळूहळू. अनन्या बोला बेटा. अनन्या. सर वहाँ पे 7 कैसे आया? हा बेटा, आपल्याला काय करायचंय, ही 70 आहे, एलसीएम 70 आहे, तो आपल्याला आता नवीन डिनॉमिनेटर बनवायचा आहे. म्हणजे या 10 ला पण बनवायचंय 70, या 35 ला पण बनवायचंय हा 70.
मग 10 ला 7 न मल्टिप्लाय केलं तरच 70 बनल आणि 35 ला 2 न मल्टिप्लाय केलं तरच ते 35 काय होईल 70 होईल. बरोबर आहे का अनन्या? येस सर. येस. हा त्याच्यासाठी केलं बेटा. हा येईल हळूहळू लक्षात येईल. रेग्युलर येत राहा फक्त तुम्ही क्लासमध्ये. चलो आणखी काही क्वेश्चन देतो मी, पटकन सॉल्व्ह करा. जास्त नाही, एकच क्वेश्चन देणार आहे, एका वेळेस एकच क्वेश्चन. 5th चला पटकन करा आता. या क्वेश्चनचा आन्सर फास्ट करा. माझं झालं. डन सर. डन सर. हा काहीच नाही ऐकत. अवा. कोणच्या? चलो चला ह्याचा आन्सर घेऊ आपण. कोण सांगतं? मी विपुल स्वामी सांगतोस का? सांगू. विपुल स्वामी
सर नाही झालं जरा बर ठीक आहे. समृद्धी माळी. सर मी सांगू आयुष आयुष जाधव तू सांग. समृद्धी सांगते का बघू आपण. नाही सांगितले तर तू सांग. बर समृद्धी सर. माळी सांगू शकता. आहे का समृद्धी? सर मी सांगू एक मिनिट आहे समृद्धी. आयुष जाधव तू सांग बेटा. आयुष जाधव. सर आन्सर सांगू का सगळं सांगू सर? पहिल्यांदा फक्त आन्सर सांग. बर सर. 70 अपॉन 108. 7070 अपॉन 108 108. तर मी बरोबर आहे का रे? सगळेजण सांगा. बरोबर आहे. 270 upon 108. 270 अपॉन 108. बर. नम्रताचं 270 आलंय. बर. आणखी कुणाचं काय आलंय का वेगळं? आणखी कुणाचं काही वेगळं आलंय का? सर चला आपण माझं चेक करू. 70. सर माझं 70 विपुल. अपॉन 108. करेक्ट. छान. गुड. बरोबर आहे. बरोबर आहे. चला आपण सॉल्व्ह करू. आयुष जाधव मला हेल्प कर बेटा सॉल्व्ह करण्यासाठी. बर सर. हा. 36 and 27 एलसीएम कसं फाइंड करायचं आयुष? 3 न करायचं सर. बर चला. 3 1 जार 3 3 2 जार 6. 9 हा. 3 9 Nine. जार 27. परत कितीनं करू सांग? 3 न. परत 3 न. 3 4 जार 12 3 3 जार 9. करेक्ट. पुढे एलसीएम किती आला? 3 into 3 into 4 into 3. चला. 18 upon 36 into plus 4 upon 27 into 36 ला कितीनं मल्टिप्लाय करायचं? बरं ह्याच्या आधी हे मल्टिप्लिकेशन करतो. 3 3 जा 9 9 3 जा 27 27 4 जा 108. चला 36 ला कितीनं मल्टिप्लाय करू? 3 न. 36 ला 3 न मल्टिप्लाय केलं तर मला 108 येईल. मग वरी पण 3 नच मल्टिप्लाय केलं. 27 ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे 108 येईल? 4 न सर. 4. मग वरी पण 4 न करू का? हो सर. 18 3 जा 54. 54 अपॉन 108 प्लस 4 4 जा 16. 16 अपॉन 108. चला ऍडिशन करू. 70 अपॉन 108 इज करेक्ट आन्सर. 70 अपॉन 108 इज करेक्ट आन्सर. बर. समृद्धी माळी कळालं का तुम्हाला हे कसं केलं ते? येस सर. बर बर. आणखीन कोण आहे? वेदांत नाही आला आज. अगण्या. अगण्या कळाले का काय चालू आहे ते? सर मला अगण्या बोला बेटा. सर मला आवाजाला काय होते तुमच्या? फक्त सर तेवढं ऐकू येते. सर आता हा. सर मला करून जे साईडला म्हणजे काय लिहायचं असतं मला तेच समजत नाही. फक्त बाकी काही नाही. बाकी सगळं समजायला. बर. थोडी प्रॅक्टिस करू बेटा आपण. प्रॅक्टिस सुरुवातीला काय करा? स्ट्रक्चर फॉलो करा. जे बोर्डवर आहे ते स्ट्रक्चर फॉलो करा सुरुवातीला. हळूहळू हळूहळू तुम्हाला लक्षात राहील ते. सुरुवातीला लक्षात राहत नाही आपण करायचंय काय. स्टेप्स लक्षात राहत नाहीत आपल्याला. स्टेप्स बघू बघू तुम्ही करा सुरुवातीला. मग हळूहळू लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. मी हे असंच ठेवतो इथं. चला हे बघा 6 क्वेश्चन देतो. अगण्या ह्या 6चा आन्सर तुम्हाला सांगायचंय. हो हो. सर.
गणना सांगणार आहे 6th आन्सर तुमच्या समोर हे असाच फॉर्मॅट ठेवतो. कुठं स्टेप्स विसरले तर करून बघून करता येईल तुम्हाला. स्टेप्स कशा लक्षात राहतील? भरपूर प्रॅक्टिस केलं की लक्षात राहतील आपली. 2 मिनिट देणार आहे, फक्त 2 मिनिट. पटपट पटपट सॉल्व्ह करा. आणि घाबरू नका, याचीच जास्त प्रॅक्टिस घेणार आहे मी, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनची. अनलाईक फ्रॅक्शनच्या ऍडिशन सबट्रॅक्शनची भरपूर प्रॅक्टिस घेणार आहे. आज होईल तेवढं लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. नाही लक्षात आलं तर उद्या परत प्रॅक्टिस घेणार आहे मी. आणि 2 दिवसामध्ये तरी यायलाच पाहिजे तुम्हाला. आणि येतच, असं काही अवघड नाही त्याच्यात. झालं, शाबास, गुड. चला मी लगेच आन्सर घेतो. अगन्या झालं का आन्सर? सांगा अगन्या, झालं तुमचं? हो सर, फक्त आन्सर नाही. 1 मिनिट करा 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 सर करा मी करा करा. सांगू? झालं नाही, सर. एवढा क्वेश्चन मी अगन्यासाठी सेपरेट क्वेश्चन ठेवलाय आपण. हा, अगन्याचं करेक्ट आन्सर देणार आहे. आन्सर नाही दिले अगन्यानं की मी इथे तिला बोर्डवर सॉल्व्ह करायला लावणार आहे. सर मी सांग. सर ऑफलाईन नाही, ऑनलाईन क्लास आहे. ऑनलाईन असलं तरी मग तुला झालं तिनं सर. सांगाल तिकडून मी इकडे सॉल्व्ह करेन. झालं झालं ना? सर. सांगा बेटा, सांगा. शाबास, गुड. सांगा बेटा. 100. न्यूमरेटर मला ऐकू आलं नाही. सर 37/100. 37/100 करेक्ट आहे का रे? येस, गुड. हो बघा सर. बरं अगन्या, येऊन आले की तुम्हाला? येते की अगन्या तुम्हाला? नाही का म्हणताय तुम्ही? सगळं येते तुम्हाला. मग केले, मग तेव्हा लक्षात आलं. हा, काय नाही, आणखीन प्रॅक्टिस करू आपण. हा, आणखीन लक्षात राहील. ठीक आहे, चला अगन्या, मग तुम्ही मला हे सॉल्व्ह करू लागता का? हो सर. हा, चला आपण दोघं मिळून सॉल्व्ह करू. π/20 + 3/25. हा, काय करायचं पहिल्यांदा अगन्या? सर काय करायचं अगन्या पहिल्यांदा? सर पहिल्यांदा त्याचं LCM काढायचं. शाबास, गुड. हे बघा, हे सांगितलं तुम्ही, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आधी काय करायचं हे कळलं पाहिजे आपल्याला, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. छान छान, तुम्हाला आधी कळालं. तुम्हाला आधी आपण काय करायचंय, अनलाईक फ्रॅक्शन आहे म्हणून पहिल्यांदा LCM फाइंड करायचंय. ठीक आहे, एकच मिनिट, मी पेन मध्ये इंक भरतो आणि लगेच चालू करू आपण. मेरा सुरू आहे. गुड. आता मी पहिल्यांदा सर
सर आन्सर सांगू? मध्ये कसं लगेच कळलं? सर मी सांगू कसं करायचं? अगण्या अगण्या सांगणार आहे, अगण्या अगण्या. हा सांगा अगण्या. सर आता ह्याला Turn पाय divide. करायचं. शाबास, करेक्ट. 5 4 जा 20, 5 5 जा 25. आणखीन परत डिवाइड करू शकतो का याला मी? स्टॉप झालं. शाबास, गुड. LCM. मग काय लिहू आता? फर्स्ट कॉलम मध्ये आहे 5 तर आणि लास्ट रो मध्ये आहे 4 into 5. मग किती आला मल्टिप्लिकेशन? 100. करेक्ट. आता मला सांगा अगण्या, या 20 ला कितीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे माझं 100 येईल आन्सर? सर फायनल. फायनल, करेक्ट. मग आता वरी कितीनं मल्टिप्लाय करायचं सांगा, खाली फायनल केल्यानंतर? फायनल. फायनच करायचं. बर, ठीक आहे. प्लस आता 3/25. सांगा आता कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे 25 ला? 4 नी. ठीक आहे. मग आता 3 ला कितीनं करायचं? सर त्याला पण 4नच करायचं. 4 नच करायचं. असं नाही का जमत? इकडं फायनं केलंय म्हणून इकडं पण फायनं? नाही सर, सेमच असायला पाहिजे त्याचं. करेक्ट करेक्ट. काय सेम असायला पाहिजे? जर न्यूमरेटरला एका नंबरनं मल्टिप्लाय केलं तर त्या सेम नंबरनं डिनॉमिनेटरला पण करायला पाहिजे. शाबास, गुड. आता पुढे सांगा काय करू? सर हा, आता हे मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफाय करू आपण. मल्टिप्लिकेशन करायचं. 5 5 जा हा. 25 अपॉन 100 असं. बर, मग पुढे 100. 12/100. मग आता पुढे काय करायचं सांगा? आणि जी येईल ती आन्सर आहे. बर, मग सांगा. हे बघा, डिनॉमिनेटर ऍज इट इज घेतला. 25 + 12 इज 37. दॅट इज करेक्ट आन्सर. शाबास, गुड गुड. अगण्या एकदम बरोबर सांगितलं. आता हे मेथड, ही स्टेप्स कधी विसरायचे नाहीत. हे असंच सॉल्व्ह करायचं. आता फक्त नंबर्स चेंज होत जातील, छोटे मोठे नंबर्स येत जातील. करायचे आपल्याला तेच. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. आणि हा नेक्स्ट क्वेश्चन स्पेशली आहे कुणासाठी? तर मला मयंकच्या नंतर गुरुराजला. ठीक आहे. हे पर्टिक्युलर क्वेश्चन मयंकसाठी. त्याच्यानंतर गुरुराजनंतर तुझा. चलो मयंक, सांग बेटा, हे कर पटकन. ओनली
झालं सर. सर सर झालं. झालं सर. झालं सर. झालं सर. आयुष सर. नम्रता सर. अगन्या सर. अगन्या. सर थांबा जरा. सर आवाज येत. सर थर्टी ना पण 30 आपण बरोबर आहे. सर सर आवाज आहे ना. सर आवाज येत. सर आवाज नाही. ओके. अरे इथं मी म्यूट केलंय. म्यूट केल्यास कसा आवाज येईल? म्यूट करून ठेवले मी. सांगू. हा सांग बेटा. मयांक मयांक सांगणार आहे. मयांक मयांक आन्सर सांग. सर 13/30. 13/30. शाबास, गुड. कसं फाईंड करायचं मयांक? सर सगळ्यात पहिलं LCM काढायचं. कसं काढायचं रे एलसीएम आता? सर स्टार्टिंगचा नंबर 3 न 30 आणि 15 ला डिवाइड बर. करायचं. मयांक मयांक बरोबर आहे. तू सांगितलं असते चुकीचं नाही. बरोबर आहे. पण आपण एलसीएम फाइंड करताना 4 केसेस बघितल्या होत्या. 4 केसेस. त्याच्यापैकी एक केस आहे का रे? छोट्या नंबरच्या टेबलमध्ये मोठा नंबर येत असेल तर मोठा नंबर काय असतो? एलसीएम. आठवतंय का मयांक? हा. छोट्या नंबरच्या टेबलमध्ये मोठा नंबर असेल तर मोठा नंबर हा एलसीएम असतो. मग मला सांगितलं तसं फाइंड करत बसायची गरज आहे का? नाही. मग आपण शिकलेलं कधी वापरायचं नाही असं ठरलंय का? नाही. संपून जाईल का आपण वापरलं तर? नाही. मग आता इथून पुढे लक्षात ठेवायचं. एलसीएम काढण्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा बघायचं. काय बघायचं? छोट्या नंबरच्या टेबलमध्ये मोठा नंबर आहे का चेक करायचा. अरे होईल तेवढं काम वाचवायचं आपलं आपण. चला माझं तर काम वाचलं बघा. मी तर नाही करणार आता एलसीएम फाइंड करणार नाही. मला माहित झालं एलसीएम किती आहे? 30. 30ला 30 बनवायची काही गरज आहे का? काहीच गरज नाही. त्याच्यामुळे मी डायरेक्ट लिहिणार 3/30 प्लस 5/15. हा 15 ला मात्र मला 30 बनवावं लागेल. तर 15 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 30 बनेल? 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. करेक्ट. छान मयांक. मग आता 3/30 प्लस 10/30 इज इक्वल टू 13/30. याच्या पुढे कोणीही असं विसरायचं नाही. याच्या पुढे असं विसरायचं नाही. काय विसरायचं नाही? काय विसरायचं नाही? जर छोट्या नंबरच्या टेबलमध्ये मोठा नंबर येत असेल तर एलसीएम काढत बसायचं नाही. जे मोठा नंबर असेल ते एलसीएम असेल. राहील का लक्षात? सर हो सर. ओके. चला चला चला. मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन गुरुराज साठी आहे. गुरुराज तयार आहेस का तू क्वेश्चन साठी? यस सर. बर चल विचार करून सॉल्व कर. चल पटकन सांगायचं गुरुराज. झालं की तू? तुला माहित
हे बघ इथं पण पी आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0. ह्या दोन्ही 0ला विसरून जा. हे 12 समज, हे 3 समज. आता सांग. करेक्ट. विहान आहे का? विहान गेला. बर. सर कंप्लीट आहे. सर झालं. सांग बेटा गुरुराज, सांग आन्सर काय आलं गुरुराज? गुरुराज 2/120. किती किती किती? 2/120. रॉंग आहे. सर का बरं? कसं कसं केलं? 1/120. 1/120 1/120 असं कसं होऊ शकतं रे? सर इथं ऑलरेडी 1/120 आहे. यस सर. त्याच्यामध्ये काही मिसळल्यानंतर काय वाढेल का नाही? यस सर 2/1 आहे सर. नाही. सर सर मी सांगू? कोण सांगतय? सर मयंक. बर दुसरं आणखी मयंक तू आत्ता सांगितलंस की बेटा. विश्वास सांगणार आहे. विश्वास विश्वास इथे सॉल्व्ह करून दाखव. विश्वास सॉल्व्ह करून दाखवणार आहे. काय काढायची गरज आहे? छोट्या नंबर मध्ये मोठा नंबर आहे. हे ऍज इट इज राहील. ह्याला 4 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. हा इथं प्लस, इथं 1/20. 120. हा आता खाल्ल्या लाईन हे ऍज इट इज घे. 1 प्लस मल्टिप्लिकेशन किती झालं? 4. 1 into 4 1 into 4 4 4 अपॉन 120. करेक्ट. आता सांग ऍडिशन किती आलं? लिह पुढे लिह, खाली लिह, कुठे लिह? 5/120. करेक्ट. करेक्ट. बघा आलं बघा. विश्वासचं करेक्ट आलं आन्सर. विश्वासचं आन्सर करेक्ट आलेलं आहे. बरोबर आहे का रे? सगळ्यांचं असं आलंय का आन्सर? 5/120. सर ऑफलाईन येऊ शकता? कोण आहे बेटा ते? सर प्रांजल. प्रांजल. कशाला उन्हात येणार आहेत बेटा? ऑनलाईन आहे की. यायचं असेल तर येऊ सर शकता. मला कळणार झालंय ऑनलाईन. बरं एवढे दिवस अब्सेंट असल्यानंतर कसं कळलं सांगा बरं? एवढे दिवस अब्सेंट. गौरी तर रोज प्रेझेंट असून तिला देखील आज जड गेलं थोडं. मम्मी इकडे होती, मी तिकडे मामाच्या गावाला गेलते. बरं काय हरकत नाही. आपण घेऊ की आणखीन घ्यायचे आपल्याला. इथून पुढे काय काय लक्षात राहते ते बघा आता. ठीक आहे. चलो चलो नेक्स्ट. हो हळू थोडं कळते बेटा. 9th विचारणार आहे मी आता. प्रणव गायकवाड. तुमच्यासाठी आहे. प्रणव सांग बेटा ह्याचा आन्सर. फास्ट सांगायचं. फास्ट. व्हेरी फास्ट. हा क्वेश्चन प्रणवसाठी आहे. सगळेजण सॉल्व्ह करा. प्रणव नाही सांगितला तर मग मी दुसऱ्यांना विचारणार आहे. सर
सर हो सर जे 8 तर मला थोडा टाइम लागणार. जा 6 मग 620 जा 120 आलं ना तर त्याला 5 न 600 कशाचं बेटा? येणार. सर माझं ना 25 आहे. अगण्या काय म्हणताय? सर माझं ना 600 आलं सर. पप्पा काहीतरी चुकलंय एलसीएम काढण्यामध्ये. एलसीएम काढण्यात काहीतरी चुकलंय. चेक करा व्यवस्थित. पण या क्वेश्चन मध्ये एलसीएम काढायची गरज आहे का रे? नाही सर. या क्वेश्चन मध्ये एलसीएम काढायची अजिबात गरज नाही. डायरेक्ट म्हणजे काढायचं आहे आपल्या एलसीएम, पण काही प्रॉपर डायरेक्ट मेथडनं वगैरे काढायची गरज नाही. असं ओरली आपलं आन्सर येऊन जाईल. सर मी सांगू आन्सर. नम्रता सांगू का सर? 20 into 2. सर 17/40 आले. नम्रता तुम्ही असंच करता बघा. आता मी हे कुणाला विचारायचा क्वेश्चन? माहित नाही. माहित नाही. बर ठीक आहे. मग मी प्रणवला आणखीन एक क्वेश्चन विचारणार. नको हेच विचारा. दुसऱ्यावाला मला विचारा. येस. प्रणव सांगशील का? 17/40 सर. कसं आलं बेटा सांग. सर विदाउट एलसीएम काढता. कसं काढला? कसं तू विदाउट एलसीएम काढ? कसं तुला ओरली एलसीएम काढता आला सांग बरं मला. सांग सांग. सांग प्रणव. प्रणव 40 आणि 20 चा एलसीएम किती आला ते सांग मला आधी. बोल रे, मला बोलल्यानंतर कळेल की. सर प्रणव पळून गेला क्लास सोडून. तुम्ही सांगा कसं आलं 40 एलसीएम. ऍक्च्युली मी सांगू. हा आता 20 आहे त्याचा 40 डिनोमिनेटर सेम करायचं आहे तर 2 into 2 न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करणार. देन 13 + 4 = 17 आणि डिनोमिनेटरचा 40. करेक्ट करेक्ट. छान बरोबर. सर प्रणव लक्ष तुला तर नाही देत आहे येणारच की. क्लासमध्ये. काय लक्ष देणं गेलाय प्रणव? नाही देत आहे, गेला पळून. बर बर थांबा. प्रणव लई दिवस झाला अब्सेंट पण होता हा आणि त्याला येते, त्याला झालेलं आहे हे, तरी पण लक्ष देत नाही. बरं सांगतो मी त्याला. लक्ष द्या. ठीक त्याने आहे. थोडंच सॉल्व्ह केलं, सगळे नाही केले. बर 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 हो. ठीक. चला सगळेजण इकडे लक्ष द्या. पर्टिक्युलर या क्वेश्चन मध्ये एक डिनॉमिनेटर आहे 40, दुसरा डिनॉमिनेटर आहे 20 आणि आपण एलसीएम आता काय करायचंय, डिनॉमिनेटर सेम करायचे म्हणजे आपल्याला एलसीएम काढायचंय. तर एलसीएम काढण्यासाठी 4 केसेस दिल्या होत्या. त्या 4 केस पैकी फक्त एका केसमध्ये आपल्याला एलसीएम डायरेक्ट मेथडनं काढायचंय. पण आपल्या बाकी 3 केसेसमध्ये एलसीएम काढणं फार इझी आहे. तर आपल्या पैकी त्या 3 केसेस पैकी एक केस आहे. कोणती केस आहे ही? छोट्या नंबरच्या टेबलमध्ये जर मोठा नंबर असेल किंवा लार्जर नंबर इज मल्टिपल ऑफ स्मॉलर नंबर असेल तर लार्जर नंबर इज एलसीएम, स्मॉलर नंबर इज एचसीएफ. हे शिकले का नाही विश्वास आपण? येस. मग आता हे 13/40 मधला हा 40 तर ऑलरेडी एलसीएम आहे, त्याच्यामुळे याला काही चेंज करत बसायची गरज नाही. मी याला जशाल तसं लिहितो.
13/40 प्लस 2/20. आता या 20 ला बनवायचंय मला 40. कसं बनवता येईल मला 20 ला 40? 20 ला 40 बनवण्यासाठी मला 2 न मल्टिप्लाय करायचंय. जर 20 ला 2 न मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला तर न्यूमरेटरला पण करायलाच पाहिजे. मग 13/40 प्लस 4/40 इज इक्वल टू 17/40. तर आपलं फायनल आन्सर आलं 17/40. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. 9 क्वेश्चन झाले. लास्ट क्वेश्चन घेणार आहे मी. आज एक 5-10 मिनिट तुम्हाला लवकर सोडणार आहे. हा पण होमवर्क आहे. होमवर्क देऊनच सोडणार आहे तुम्हाला. आज होमवर्क आहे म्हणजे आहे. चला मी एक काम करतो. तुमचा होमवर्क या साईडला लिहितो आणि 10th क्वेश्चन इथं लिहितो. चालतंय का? यस. 10th क्वेश्चन आहे आपला 2/16 प्लस 5/20. हा दिसते बेटा. आता दिसते का? नाही सर. दिसत नाही? नाही का बरं? दिसायला ना सर आम्हाला. मग डोळे उघडा म्हणजे दिसेल. सर आम्हाला दिसालय. हो बघण्यासाठी डोळे उघडे करायला पाहिजे. चला सर हा बोला बेटा. सर 2/10 है या 16 है? 16 है बेटा. 16 है. आणि 5/20 आहे ना सर ते? हा 5/20 है. चलो हे 5 क्वेश्चन्स तुम्हाला काय आहे होमवर्क आहे. लास्ट क्वेश्चन कसा करायचा तुम्ही तुमचं डोकं वापरायचं. तुम्ही तुमचं डोकं वापरून लास्टचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ही क्वेश्चन कोण सॉल्व्ह करते न सांगता बघू. करेक्ट. विश्वासला तर कळालं कसं करायचं ते. होमवर्क लिहून घेतला का सगळ्यांनी? चला 10th आन्सर. चलो नम्रता लय विचारलेली. आपण काय करू नम्रतालाच विचारू आपण. नम्रता. हा नम्रता अनम्यूट करा आणि सांगा 10th वाल्याचा आन्सर. 30/80.
करेक्ट 30/80 इज द करेक्ट आन्सर. 10चा आन्सर आहे 30/80. सर होमवर्क अर्धाच दिसायलाय. कसं काय हो, तुम्ही असा मोबाईल उलटा तिलटा करून बघा बरं जरा. आमच्याकडे तर सगळं दिसलेलं आहे. दिसणार नाही. हो बेटा. ज्यांनी ज्यांनी होमवर्क लिहून घेतला आहे ते मीटिंग लेफ्ट करू शकतात. आज थोडासा त्या लिंकचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आपला आज सुरुवातीला. उद्यापासून असं होणार नाही. मी आधीच व्यवस्थित लिंक तयार करून ठेवतो आणि मग असं उद्या प्रॉब्लेम होणार नाही. सगळेजण जॉईन व्हायचं, रेग्युलर राहायचं. रेग्युलर राहिलं तर कळतं हे. ज्यांनी होमवर्क लिहून घेतलाय ते लेफ्ट व्हा. बाय सर. बाय बाय सर. बाय बाय बेटा. बाय 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 सर. बाय गौरी. बाय. बाय बेटा. बाय बाय. सर मला स्टेप मध्ये थोडा प्रॉब्लेम यायलाय लिहिताना. कशामध्ये? स्टेप मध्ये. स्टेप्स मध्ये प्रॉब्लेम येते, काय हरकत नाही बेटा. स्टेप कसं एखादी कमी जास्त झाली तरी काय प्रॉब्लेम नाही. सर तुम्ही आता कसं शिकवलं स्टेप वाईज लिहिताय तर आन्सर बरोबर काढतं पण स्टेप वाईज असं करते. हा, सॉल्युशन बरोबर दोन्ही पण यायला पाहिजे. हा, सोल्युशन येते फार चांगली गोष्ट आहे, पण स्टेप्स पण यायला पाहिजे. थोडं जण लहान असल्यामुळे त्याला लक्षात राहत नाही रे आपल्या मोठ्या मोठ्या स्टेप्स. थोड्याशा हळूहळू प्रॅक्टिस केली की लक्षात राहते. त्यासाठी काय करायला पाहिजे, फक्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून जर स्टेप लक्षात येत नसेल आपल्याला तर 20 करायचे. 20 करून येत नसेल तर 30 करायचे. असे करत करत 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 100% स्टेप पण लक्षात राहतील. आलं लक्षात मॅम? हो सर. येस सर. हो. अजून आपण घेऊ बेटा, 2 दिवस प्रॅक्टिस घ्यायची आणखी आपल्याला. हो सर. येस सर. हो. ओके. बाय. बाय बाय सर. बाय बेटा. बाय. चलो, कोण कोण राहिलं? प्रांजल आणि गौरी. प्रांजल, गौरी गप्पा मारत बसायचेत का इथं आता? बर, आता प्रांजल पण गेली. गौरी शेवटपर्यंत थांबणार. सर जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत. चला मी चाललो गौरी.